काहीच नसताना कसं काय फॉलो करता? राजदंड पडला. अरे कंप्लेंट काय माहिती फक्त आम्हाला बघायचं ते नेमकी काय आहे. राजदंडाला माहिती आहे तर तुला माहिती आहे लोकसभेत गेलो ना राज्यसभेत संविधानाची ओळी करून टाका. ठीक आहे चल अन्याय करतील सगळे भोगतील. हे जे आमच्या लाशाला कारणीभूत ठरतील सगळे भोगतील. संसद सोडणार नाही. उद्या आम्हाला असं घरातून बाहेर काढून टाकतील. वाढवण बंदरासह रेल्वे महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आलं आहे. मात्र काल सोमवारी या भूसंपादनाच्या वेळी येथील स्थानिकांची आक्रमक भूमिका दिसून आली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पनवेल परियोजना इकाई तर्फे सादर झालेल्या प्रस्तावानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी सूर्या प्रकल्प डहाणू यांच्या मार्गदर्शनाखाली ती पार पडत आहे. डहाणू तालुक्यातील घोळ, धामटणे, कोलिवली, कोल्हार, वाणगाव आणि तवा या 6 गावातील घरे, झाडे, विहिरी, कूपनलिका यांच्या एकत्र संयुक्त मोजणीला सुरुवात झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांसह वाढवण विरोधी संघर्ष समितीच्या काही लोकांनी या मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शवला. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वतः उपस्थित आहात, ह्या घटनेचे साक्षीदार आहात. तुम्हाला माहिती आहे की तुमची जमीन बाधित होते, कुठेतरी व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज मिळाला म्हणून तुम्ही तो वाचून आलेला आहात. आणि आज जे काही आपण कागदोपत्री जे पाहिलं त्याच्यामध्ये तुमच्या नावासमोर वेगळ्याच माणसांनी सही केलेली आहे. प्रत्यक्षात प्रकल्प अधिकारी जे इकडे आलेले आहेत त्यांना सुद्धा ह्यातली माहिती नाही. ते फोन करून चौकशी करतायत आणि त्या पद्धतीने उत्तरं देत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? मी नरेश पांडुरंग कोरे, अक्करपट्टी. मी तारापूर प्रकल्प पीडित आहे. तारापूर प्रकल्पाच्या अनुषंगाने मागच्या 35 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे, पण आम्हाला काय अजून न्याय मिळालेला नाही. आता जी माझी कोलवली गावाची जी जमीन आहे ती माझी स्वतःच्या नावावर आहे, हे ते आहे, पण त्याच्यावरती सरकारी अधिकाऱ्याकडे माझ्या नावावरती कोणीतरी सही केलेली आहे. ती माझी फसवणूक केलेली आहे आणि ह्याला जबाबदार आता ते सर्कल म्हणाले की हे तलाठीचं काम आहे, आमचं काम नाही. तर हे कोणीतरी शासकीय अधिकाऱ्यांनी कोणीतरी त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या नावावर उद्या माझी जमीन विकून कोणी पैसे पण घेऊन जातील सर, तरी माहिती नाही पडणार मला. ही जरी फसवणूक चालू आहे. आता याच्यावरती फोर्जरी करणार का? त्याच्यावरती आता काय कारवाई करते ते आपण बघू. ते आता आपण पाहिलं की अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणुकीचा प्रकार आज बाहेर आलेला आहे. जर आज इथे आपण सगळे जमलो नसतो आणि जर आपण हे प्रश्न विचारले नसते तर कदाचित हा प्रकार आपल्याला कोणाला समजलाही नसता आणि परस्पर अशा प्रकारे सर्वे होऊनही गेला असता. तर ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे. मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करेन की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची आणि जनतेची जी काही आतापर्यंत तुम्ही ससे होलपट चालवलेली आहे ही थांबवा, अन्यथा फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात येईल. स्थानिकांच्या 26 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला न जुमानता अखेर केंद्र आणि राज्य सरकारने वाढवण बंदराच्या उभारणीसाठीच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सोमवारी 16 डिसेंबर रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुमारे 571 हेक्टर जमीन संपादन प्रक्रियेला सुरुवात केली. याला विरोध करत अनेक स्थानिक आक्रमक झाले होते. बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना देखील आक्रमक झाल्याचं दिसून आलं. शेकडो पोलिसांच्या फौज फाट्यात सुरू असलेल्या भूसंपादनाचं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अखेर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर याच वेळी बाधित झालेले शेतकरी वर्ग उपस्थित होते. त्यांचा फसवणुकीचा प्रकार यावेळी उघड करण्यात आला आणि इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांची जनतेची होणारी फसवणूक थांबवा, अन्यथा मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांकडून यावेळी देण्यात आला आहे.